शपथविधीपूर्वी राज्यामध्ये घडामोडींना वेग आलेला असतानाच आता अजित पवार पुन्हा एकदा दिल्लीसाठी रवाना झालेत। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मुंबईत आहेत, अजित पवार मात्र दिल्लीत गेल्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। एकीकडे भाजप आणि शिवसेनेमध्ये गृह खात्यावरून रस्सीखेच सुरू आहे, हा तिढा अद्याप सुटला नाहीये। मात्र आता अजित पवार हे दिल्ली दरबारी कोणता प्रश्न घेऊन गेले आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। निलेश, एकीकडे एकनाथ शिंदेंनी विश्रांती घेण्यासाठी त्यांना डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे सगळ्या बैठका रद्द केल्याची माहिती, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर नेत्यांच्या भेटीगाठी घेतात आणि त्याचवेळी अजित पवार मात्र दिल्लीत जात आहेत। काय घडतंय नेमकं महायुतीमध्ये निलेश? अश्विन, अजित पवार ज्यावेळेस दिल्लीला जात असतात त्यावेळेस दिल्लीमध्ये ज्या भेटीगाठी ते घेत असतात त्या कधी एकटे ते घेत नाहीयेत। अजित पवारांचे दोन महत्त्वाचे शिलेदार, एक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, हे दोन्ही महत्त्वाचे नेते सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि अजित पवार दिल्लीला रवाना झालेले आहेत। याचाच अर्थ अजित पवार आज महायुतीतल्या वरिष्ठ जे महत्त्वाचे इतर नेते आहेत त्यांची कदाचित भेटीगाठी होऊ शकतात, त्यांच्याशी कदाचित चर्चा होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे। आता जरी माहिती प्राथमिक जी दिसते त्यानुसार एकनाथ शिंदे मुंबईत आहेत, देवेंद्र फडणवीस मुंबईत आहेत, मात्र दिल्लीला जर महायुतीची बैठक होणार असेल तर नक्कीच हे दोन नेते देखील दिल्लीला जाताना आपल्याला पाहायला मिळतील। सध्या अजित पवार दिल्लीला गेलेले आहेत। काही वेळापूर्वीच आपल्या देवगिरी या मुंबईतल्या निवासस्थानाहून ते एअरपोर्टच्या दिशेने रवाना झालेत। साधारणपणे 5:15 वाजता ते दिल्लीसाठी टेक ऑफ करतील आणि 6:30 वाजता दिल्लीमध्ये ते पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। यानंतर खऱ्या अर्थानं अजित पवार कुणाकुणाला भेटतात हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण महायुतीमध्ये सध्या आपण पाहतोय की अमित शहानं सक्त सूचना केल्यात की प्रत्येकाचं रिपोर्ट कार्ड ज्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं आहे त्यांच्यासाठीचं एक रिपोर्ट कार्ड घेऊन या आणि त्यासाठी अजित पवार सध्या दिल्लीला गेलेले आहेत। मात्र हे दोघं इतर जे नेते आहेत ते दिल्लीला गेलेले नाही आहेत, त्यामुळे अमित शहाची बैठक होतीये का इतर आणखी महायुतीतल्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी ते भेटीगाठी घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कदाचित अंतर्गत बैठक देखील दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पार पडू शकते। मात्र आत्ताची एक मोठी बातमी म्हणावी लागेल, अजित पवार दिल्लीला गेलेत आणि आता ते दिल्लीमध्ये कुणाकुणाच्या भेटीगाठी घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अश्विन, निलेश, या सगळ्या घडामोडींवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।